शहर में सम्मान पाने के लिए असामी ने खुद को आईबी अधिकारी का रूप दिया और पुलिस का मेहमान बन गया। बागलकोट राज्य में फर्जी अधिकारियों का आतंक बढ़ गया है। खुद को पुलिस अधिकारी बताकर जनता और व्यापारियों को डराने धमकाने और पैसे वसूलने के मामले दिन-ब-दिन बढ़ते जा रहे हैं। कल ही सिलिकॉन सिटी बेंगलोर में एक घटना घटी जहां वे ट्रैफिक पुलिस होने का दावा करके मोटर चालकों को धमकाते और पैसे वसूलते पकड़े गए। अब एक ऐसा मामला सामने आया है जहां बागलकोट जिले का एक हिप्पारागी युवक एक कदम आगे बढ़कर आईबी अधिकारी के भेष में घूम रहा है। जी हां, असामी के हिप्पारागी गांव का मूल निवासी संगमेश लक्कप्पागोला 19 खुद को इंटेलिजेंस ब्यूरो का अधिकारी बताकर घूम रहा है। खुद को आईबी अफसर बताने वाला युवक अब पुलिस का मेहमान है। आरोपी के पास इंटेलिजेंस ब्यूरो का फर्जी आईडी कार्ड, केप, भूपा अपनी बाइक पर आईबी का लोगो लगाकर घूम रहा था। इसके अलावा आरोपी ने एक खिलौना बंदूक और एक वॉकी-टॉकी के साथ भी तस्वीरें खिंचवाईं। यह मामला संज्ञान में आते ही बनहट्टी थाने की पुलिस सतर्क हो गई और आरोपी को गिरफ्तार कर लिया। शहर में सम्मान पाने के लिए असामी ने नकली अधिकारी बनने का नाटक किया। पुलिस की पूछताछ में आरोपी ने अपना मुंह बंद रखा। लेकिन क्या खतरनाक गिरोह ने आईबी अधिकारियों के नाम पर किसी को यह जानकारी देकर ठगा होगा कि युवक के साथ 8 और युवक हैं? पुलिस हर पहलू पर जांच के लिए तैयार है। ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಬ್ಯೂರೋದು ಸಿಂಬಲ್ ಹಾಕೊಂಡು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಮತ್ತು ನಾನು ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಬ್ಯೂರೋದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಒಂದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬಂದಾಗ ನಾವು ಇವತ್ತು ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಸೆಕ್ಯೂರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅವನಿಗೆ ವಿಚಾರಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿದಾಗ ಅವನೇನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅವನದು ಊರು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಬ್ಬರಿಗೆ ಹೆಸರು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಸಂಗಮೇಶ ಲಕ್ಕಪ್ಪಗಳು ಒಂದು 25 ವರ್ಷ ಇದ್ದಾನೆ। ಅವನು PUC ತನಕ ಓದಿದ್ದಾನೆ। ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ಟಾಫ್ ಸೆಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಕ್ಸಾಮ್ ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾನೆ। ಆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆದ ನಂತರ ಅವನೊಂದು ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಆಗಿ ಫೋರ್ಜಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ID ಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ। ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಬ್ಯೂರೋದಲ್ಲಿ ನಾನು SDA ಮತ್ತು ಟೈಪಿಸ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಂಬತ್ತದನ್ನು ಒಂದು ಫೇಕ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ID ಕಾರ್ಡು ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಇಶ್ಯೂಡ್ ಬೈ ದಿ ಡೈರೆಕ್ಟರು ಅಂತಂದು ಒಂದು ಸೀಲ್ ಕೂಡ ಸೈನ್ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ। ಅದಾದ ನಂತರ ಒಂದು ಇಶ್ಯೂಯಿಂಗ್ ಅಥಾರಿಟಿದಿಂದ ಒಂದು ಲೆಟ್ರ್ ಕೂಡ ತನ್ನ ಹೆಸರಲ್ಲೇ ಬರ್ಕೊಂಡು ಫೋರ್ಜಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾನೆ।